बनी। राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी। अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा। 27 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत शेतकऱ्यांना लाभ मिळणार, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहन। शेतकरी कामगारांसाठी हा फसवा अर्थसंकल्प। कर्जमाफी योजनेमध्ये पात्र अपात्र असा शाब्दिक खेळ। उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा, तर किती तारखेपर्यंत कर्जमाफी पूर्ण करणार आहात, ठाकरेंचा सवाल। अर्थसंकल्पानंतर विधानभवनामध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट। पत्रकार कक्षाबाहेर एकमेकांची विचारपूस, तर उद्धव ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांकडे पाहणेही टाळलं। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भव्य स्मारक उभारणार। अजितदादांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येणार। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। लाडकी बहीण योजनेसाठी भरीव निधीची तरतूद। योजना कायम सुरूच राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। अमेरिकेची भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी 30 दिवसांची सूट। इराण इस्रायल युद्धादरम्यान तात्पुरती मुभा। भारताची रशियाकडून 20 दशलक्ष बॅरल तेल खरेदीची प्रक्रिया सुरू। परराष्ट्र धोरण भारताच्या ऐतिहासिक भौगोलिक स्थितीवर, सत्य अहिंसेवर अवलंबून असावं। अमेरिकेची परवानगी भारतीय नागरिकांसाठी धोरण नाही। राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा। इराण अमेरिका युद्धाचा भारतीय बाजारपेठेवर परिणाम। खाद्यतेलाच्या किमतीमध्ये लिटर मागे 3 ते 4 रुपयांची वाढ, तर कच्च्या तेलाचे दर 8% वधारले। अमेरिका इराण युद्धाचा केळी पिकाला 700 कोटींचा फटका। युद्धामुळे केळीचे 1500 ते 1700 कंटेनर अडकले। निर्यातदारांचं हजारो कोटींचं नुकसान होण्याची भीती। व्यापारी चिंतेत। रत्नागिरीच्या खेडमधील लोटे MIDCमधील डॉक्टर खान कंपनीमध्ये स्फोट। आगीमध्ये 11 कामगार जखमी, 5 जणांची प्रकृती चिंताजनक। 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा। मोबाईल वापरामुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी निर्णय।